शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आलो आहे आपण टरबूज हा प्लॉट पाहण्यासाठी. ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर अंतर्गत या प्लॉटचं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं नियोजन केलं आहे. आज आपण शेतकऱ्याशी भेटू आणि त्यांना विचारू की त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ग्रीन लाईफ ट्रीटमेंटचा या प्लॉटवर कसा काय अवलंब केला आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या शेतकऱ्यांनी ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर अंतर्गत जे औषधी वापरले आहेत टरबूजसाठी, त्या शेतकऱ्यांना आपण आज विचारू की त्यांनी या औषधांचा कसा काय वापर केला आणि प्लॉटला सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय केलं आहे. सर नमस्कार, तुमचा परिचय? संजय कुंजाजी जेवगाले, राहणार वरवण, तालुका जिल्हा बुलढाणा. म्हणजे वरवंट या ठिकाणी हा तुमचा टरबूजचा प्लॉट आहे. नाही, हा दिवठाणा या गावात. अच्छा, दिवठाणा इथे दिवठाणा. रोहना दिवठाणा इथे हा तुमचा प्लॉट. सर या प्लॉटला टरबूजच्या किती दिवस झाले? आता 52 दिवस झाले याला. म्हणजे लागवडीपासून 51 ते 52 दिवस झाले. तर याला म्हणजे तुम्ही बी लावलं की रोप लावलं? नाही, हे बियाणं लावलं. अच्छा, म्हणजे बियाणं लावलाय. बरं, आपलं सॉइलची बीज प्रक्रिया करून लावलं? हो. यामध्ये तुम्हाला जेव्हा सॉइलची बीज प्रक्रिया करून लावलं, तुम्ही प्लॉट लावला असेल, इतरही लोकांनी म्हणजे प्लॉट लावले असतील. तुम्ही सॉइल लावल्यानंतर जे जर्मिनेशन होतं, ते जर्मिनेशन मध्ये तुम्हाला काही अंतर जाणवलं? नाही, जोमदार आले रोप. अच्छा, म्हणजे रोप ज्या जमिनीच्या बाहेर आले ते जोमानं आले आणि सुरुवातीपासून असा जोमानं वाढायला लागला. अच्छा, सुरुवातीपासूनही प्लॉट आहे एकदम जोमानं वाढायला लागला. बरं, आणि आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही याला कुठलं केमिकल दिलं का? नाही, एक स्प्रे फक्त घेतला होता मध्ये. अच्छा, मध्यंतरी तुम्ही एक स्प्रे घेतला. म्हणजे एक जवळपास आतापर्यंत जर तुम्ही 100% जे काही औषधी वापरले असेल त्यामध्ये तुम्ही 10% रासायनिक घेतलं असेल. म्हणजे 90% सरांनी आतापर्यंत 52 दिवसाच्या कालावधीमध्ये टोटल ग्रीन लाईफचा वापर केला आहे. आणि या 52 दिवसामध्ये सर तुम्हाला प्लॉटची सध्याची जी अवस्था आहे तुमची आणि इतरांची, यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवत आहे? हा प्लॉट एकदम हिरवागार वाटते. आणि दिवसाच्या मानानं तर लोकांचा रोपाचाही एवढा म्हणजे रोपांचा म्हणजे ज्यांनी 22 दिवसाचं जे रोप लावून आपण जे आणून जे लावतो, 50 दिवस झाल्यानंतरही त्यांचा असा प्लॉट नाही, असं तुमचं म्हणणं. म्हणजे रोपवाल्यांचे प्लॉट असे नाही, परंतु तुम्ही बीज लावूनही प्लॉटची जे ग्रोथ आहे किंवा प्लॉट मध्ये जे स्लेटिंग आपलं सेटिंग असेल ते जबरदस्त. बोलते वेळी सांगितलं की आपल्या प्लॉट मध्ये सेटिंग चांगल्या पद्धतीनं झाली आहे, बरोबर? हे सेटिंग होत असताना मधमाशा तुम्हाला कुठे दिसल्यात का? मधमाशा म्हणजे जे तुम्ही सेंद्रिय वापरून राहिले, आज जे ग्रीन लाईफचा अवलंब तुम्ही करून राहिले, याच्यामध्ये तुम्हाला सेटिंगचा कुठेही प्रॉब्लेम आला नाही. तो यामुळे आला नाही की तुमच्या प्लॉट मध्ये केमिकल नसल्यामुळे आणि तुमच्या याच्यामध्ये मधमाशींचं प्रमाण वाढलं, त्यामुळे जे सेटिंग आहे हे चांगल्या पद्धतीने झाले. बरं सर, या व्यतिरिक्त मला सांगा, 50-50, 60-60 दिवसांचे जे लोकांचे जे प्लॉट आहे त्यामध्ये मरचं प्रॉब्लेम जास्त आहे. म्हणजे प्लॉट मध्ये वेल्टिंग जात आहे, कुठे कुठे असे थोडे थोडे खरगे दिसत आहे. यामध्ये तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला असं कुठं जाणवत आहे का? नाही, याच्यामध्ये वेल्टिंगचा प्रॉब्लेम कुठंच नाही. म्हणजे 4%, 10%, 20% बिलकुलच नाही. नसल्यातच जाणार. म्हणजे 5 शेतकरी मित्रांनो, आज जर तुम्ही सेंद्रियाचा जर वापर खरंच करत असाल तर तुमच्या प्लॉट मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. त्यातल्या त्यात जर तुम्ही ग्रीन लाईफचे औषधी जर वापरत असाल तर सरांचं हे म्हणणं आहे की माझ्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठेही एकही झाड मेलेलं दिसत नाही. आणि याच तुलनेमध्ये इतरांच्या प्लॉट मध्ये सर तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणवत आहे? शेतकरी सांगतायत. कारण का तुम्ही सांगितलं होतं बोलते वेळी की आमच्या इथे 500 एकर पेक्षा जास्त टरबूज आहे, परंतु त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जर काही फरक तुम्हाला जाणवतो? नाही, फरक तर जाणवतोच होता. की मला एक सांगा, आता तुम्ही सांगितलं का इतरांचे भरपूरसे प्लॉट इथे आहेत, त्यांच्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या प्लॉट मध्ये खर्चाविषयी आता जवळपास 50 दिवस तुमच्या 52 दिवस प्लॉटला झाल्यात, त्यांच्याही प्लॉटला 50 दिवस 52 दिवस 60 दिवस झालेच असतील कदाचित. तर तुमच्या खर्चामध्ये आणि त्यांच्या खर्चामध्ये काही तफावत आहे का? नाही, तफावत आहे सर. रासायनिकचा खर्च निश्चितच जास्त आहे याच्यापेक्षा. म्हणजे 50 दिवसाचा त्यांचा खर्च ऑलरेडी तुमच्यापेक्षा जास्तच आहे. आणि तुमच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे? आमचा खर्च त्यातल्यात कसं झालं, मागचं जे पीक आहे खरीपचं, हे याच्यामध्ये झेंडूचं होतं. या प्लॉट मध्ये तुमचा झेंडू होता, बरोबर? आणि झेंडू पण आम्ही ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंट वर. अच्छा. त्याच्यामुळं आम्हाला जे शेड्यूल लिहून दिलं होतं
त्यातले 1-2 ड्रिंचिंग कमी करावं लागलं, कारण प्लॉट पुढे निघून गेला. अच्छा अच्छा, म्हणजे खर्च कमी झाला उलट. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जर हा जो तुमचा प्लॉट आहे हा 52 दिवसाचा आहे, परंतु 52 दिवसाचा प्लॉट जर पहाटे वेळी जर नवीन कोणी येत असेल तर हा म्हणत असेल का बाबा मला 70 दिवसाचा 70-60 दिवसाचा प्लॉट दिसत आहे, असं त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, यांचा सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की जर तुम्ही सेंद्रियकडे वळत असाल, त्यातल्या त्यात जर तुम्ही ग्रीन लाईफ करत असाल, सलग जर तुम्ही ग्रीन लाईफचे जर औषधा तुमच्या शेतामध्ये वापरत असाल, तर जो तुमचा होणारा खर्च आहे हा खर्चही कुठेतरी कमी होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात खर्च जर कमी होत असेल तर शेतकऱ्यासाठी चांगलं की हा जो टरबूजचा प्लॉट आहे हा इतरांच्या आणि तुमच्या तुलनेमध्ये तुम्ही याच्यामध्ये समाधानी आहात का? मी तर 100% समाधानी आहे. 100. कारण मी 2 वर्षापासून ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटवर सर्व पिकं घेतोय. त्यामुळे मी समाधानी आहे. आणि हा टरबूज नवीन माझ्यासाठी पीक होतं. ठीक आहे. अच्छा, हे तुमचं पहिलं वर्ष होतं टरबूजचं. अच्छा, आणि हे आता सक्सेसफुल पाहून मी परत एक माझा कांद्याचा जो 5 एकर प्लॉट खाली झाला, त्या परत 5 एकर लागवडीचं नियोजन करतो. म्हणजे तुमचा हा 10 एकरचा प्लॉट तर आहेच, हो. तुम्ही याच्यात 100% समाधानी झाल्यामुळे सरांनी आणखीनही 5 एकरचा प्लॉट कांद्याचा जो खाली झालाय तो तयार केलाय. म्हणजे पर्यायाने तो कांदाही ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवरच होता सर. ट्रीटमेंटवरच होतो. म्हणजे सर आणखीन तुमच्यासाठी चांगलं आहे की तुमचा जो कांदा होता तोही ग्रीन लाईफवरच होता, आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही पुन्हा ग्रीन लाईफचं टाकाल, टरबूज कराल, तर तेही या पद्धतीतच असेल. शेतकरी मित्रांनो, ते 52 दिवसापर्यंतचा तुम्हाला हा प्लॉट आहे, याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दिली आहे. हा भाग 1 आहे. या प्लॉटची ज्या दिवशी हार्वेस्टिंग होईल त्या दिवशी आपण पुन्हा ह्या प्लॉटचा आपण व्हिडिओ घेऊ, आणि त्यामध्ये या शेतकऱ्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खर्च किती आला आणि त्यानंतर यांना उत्पन्न किती झालं यावर आपण त्या भाग 2 मध्ये सविस्तर चर्चा करू.